आपण कुठली सुरुवात करत असताना श्री गणेशा म्हणल्याशिवाय आपण कुठली सुरुवात करत नाही। तसंच हे पारंपरिक मैदान आहे, याची श्री गणेशा झाली तर अख्खं वर्षभर तुम्हाला श्री गणेशा होणार। तुमची गाडी प्रत्येक मैदानात राहण्यासाठी आमचं हे स्वयंभू गणपती मंदिर आहे। ह्या गावामध्ये कुठेही गणपती बसला जात नाही, कुठल्याही मंडळाचा नाही अथवा घरात गणपती बसला जात नाही। त्यामुळं ह्या गावामध्ये स्वयंभू गणपतीची पूजा अर्चा केली जाते आणि यात्रा ही भव्य दिव्य अशी यात्रा भरली जाते। अख्ख्या महाराष्ट्रात एकही गाव असं नाही की त्या गावात गणपती बसत नाही। पूर्ण अंगापूर असं एक गाव आहे की या गावात गणपती कुठेही बसला जात नाही। मंडळी, जय जवान जय किसान। आज आपण अंगापूर फाटीला आलेलो आहे। महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध फाटी, अनेक मैदान या फाटीवरती होत असतात, परंतु यात्रेचं भव्य आणि दिव्य मैदान या फाटीवरती भरणार आहे। आपल्या बरोबर संपूर्ण ग्रामस्थ आहेत, आयोजक आहेत। आपण त्यांच्याकडून मैदानाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। दोन मैदान आहेत, ओपनचं सुद्धा आहे आणि आदतचं सुद्धा आहे। मैदानाविषयी संपूर्ण माहिती आपण आयोजकांकडून जाणून घेणार। दादा नमस्ते। नमस्ते। मैदानाची सुरुवात करण्या अगोदर कशा निमित्त मैदान आहे किंवा काय सांगताल? हे मैदान पारंपरिक मैदान आहे। गेली 27-28 वर्ष झालं मौजे अंगापूर वंदन या ठिकाणी भद्रोत्सवानिमित्त या ठिकाणी अंगापूरमध्ये आम्ही बैलगाडी शर्यतीचं आयोजन करतो। तसेच सालाबाद प्रमाणे यावर्षी बी आम्ही भद्रोत्सवानिमित्त म्हणजे आमच्या गावात कुठेही गणपती बसला जात नाही, कुठल्या मंडळाचा नाही ना कुठल्या घरात गणपती बसला जात नाही। त्या निमित्तानं आमची यात्रा असते। या यात्रेनिमित्त आम्ही या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। हे आयोजन करत असताना आमच्या गावचा एक इतिहास आहे की या मैदानावर आल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला 1 रुपयाही कमी दिला जात नाही आणि मैदान हे रिसर कुठल्याही व्यक्तीवर अन्याय केला जात नाही, कुठल्या बैलावर बैल मालकावर या ठिकाणी अन्याय केला जात नाही। याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे। तसेच बक्षीस वितरणासंदर्भात किती बक्षीस आहे, प्रवेश फी किती, काय सांगताल? बक्षीस वितरण संदर्भात या ठिकाणी आम्ही 1 लाख रुपये ओपनला ठेवलेला आहे आणि आदतला बी 1 लाख रुपये मैदान बक्षीस ठेवलेलं आहे। हे बक्षीस वितरण हे याच ठिकाणी जागेवर केलं जाणार आहे। पाठीमागच्या वर्षी आम्ही 2 व्हीलर शाईन गाडी म्हणजे 100 सीसी शाईन, 125 सीसी शाईन अशा गाड्यांचं आम्ही गेल्या वर्षी वितरण केलं होतं। जी बैलगाडी या ठिकाणी बसलेल्या होत्या त्या मालकांना तुम्ही विचारू शकता की आम्ही बक्षीस हे क्लिअर कट सगळ्यांनी दिलेलं आहे। रोख पाहिजे रोख देतो, गाड्या असले तर गाड्या देतो आम्ही। आणि हे जुना ग्रुप आमचा संग्राम ग्रुप अंगापूर वंदन शिवेंद्रराजे मित्र समूह मंडळ हे आयोजक आहेत। हे आयोजक गेली 27 वर्ष भरवतच आहे आणि कुठल्याही गाडी मालकावर अन्याय केला जात नाही, सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे। ऑनलाईन नोंदी संदर्भात किंवा चिठ्ठ्या संदर्भात काय सांगताल? ऑनलाईन नोंद ही आमची 28 तारखेपासून चालू झालेली आहे। 28 ते 1 तारखेपर्यंत आम्ही 1000 रुपये प्रवेश फी घेतलेली होती आणि 1 नंतर आम्ही तसं ही टाकलं होतं बॅनर। 1 तारखेपासून आम्ही 1100 रुपये फिटनेस सर्टिफिकेट आम्ही पूर्वीचं पहिलं भरलेलं आहे आणि नंतर जाता हे गाडी मालकाने भरायचे असे 1100 रुपये प्रवेश फी आहे। 1100 आणि ऑनलाईनच नोंद होणार? ऑनलाईन पूर्ण नोंद। दादा, ऑनलाईन नोंद कधी बंद होणार आहे किंवा लॉट कधी काढणार आहे तुम्ही? ऑनलाईन नोंद 7 तारखेला संध्याकाळी 6 वाजता बंद करणार ओपनची आणि आदतची 8 तारखेला संध्याकाळी 6 ला बंद होणार। नक्कीच। काय लोकांना आव्हान करताल मैदानाला येण्यासाठी? मैदानाला येण्यासाठी मैदानात पावती फाडणाऱ्यांनी नाही, ऑनलाईन नोंदी करणारी लवकरात लवकर नोंद करावी। आतापर्यंत किती नोंद आपली झाली? आतापर्यंत ओपनची नोंद 184 पावती फाटली आणि आदतची 100-200च्या आसपास पोहोचली ती। नक्कीच मित्रांनो, लवकरात लवकर नोंद करून घ्या। बैलगाडी मालकांना एकच आव्हान करतो, हे श्री गणेशा आपण कुठली सुरुवात करत असताना श्री गणेशा म्हणल्याशिवाय आपण कुठली सुरुवात करत नाही। तसंच हे पारंपरिक मैदान आहे, याची श्री गणेशा झाली तर अख्खं वर्षभर तुम्हाला श्री गणेशा होणार। तुमची गाडी प्रत्येक मैदानात राहण्यासाठी आमचं हे स्वयंभू गणपती मंदिर आहे। ह्या गावामध्ये कुठेही गणपती बसला जात नाही, कुठल्याही मंडळाचा नाही अथवा घरात गणपती बसला जात नाही। त्यामुळं ह्या गावामध्ये स्वयंभू गणपतीची पूजा अर्चा केली जाते आणि यात्रा ही भव्य दिव्य अशी यात्रा भरली जाते। अख्ख्या महाराष्ट्रात एकही गाव असं नाही की त्या गावात गणपती बसत नाही। पूर्ण अंगापूर असं एक गाव आहे की या गावात गणपती कुठेही बसला जात नाही। त्यामुळं ह्या भद्रोत्सवाला अख्ख्या महाराष्ट्रातून लोक या भद्रोत्सवासाठी येतात। नक्कीच। म्हणजे गावात घरातही कोणाच्या बसत नाही, मंडळातही कुठे बसत, कुठेही बसला जात नाही गावामध्ये। अख्ख्या महाराष्ट्रात एक गाव आहे
मंडळी बघा, नक्कीच एक वेगळी आपल्याला गोष्ट ऐकायला मिळाली व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, बघितलं आयोजक तुम्ही यात्रेचं मैदान आहे. यात्रेचं मैदान म्हटलं की एकदम चांगलं आणि पारदर्शक मैदान होत असतं. आपल्याला नोंदीविषयी माहीत झालेलं की ओपनची नोंद आहे ती 7 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत चालू राहणार आहे आणि आदतची आहे ती 8 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. फाटी तुम्हाला बघा कुणाला दाखवायची गरज नाही, तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून झूम करून दाखवतो की फाटी महाराष्ट्रातील चांगली फाटी म्हणून अंगापूरचे अनेक मैदान किंवा बिनजोड असतील किंवा अनेक फेर काढण्यासाठी म्हणून अंगापूरच्या फाटीला लोक येत असतात. अशी अंगापूरची प्रसिद्ध फाटी आहे. आपण या मैदानाला यावं आणि मैदानाची शोभा वाढवावी.